नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, मागील काही दिवसांमध्ये आपण जीके सिरीज सुरू केली होती, ती बंद ठेवली होती. आता परत एकदा आपण जीकेची सिरीज सुरू करतोय. यामध्ये आपण संपूर्ण विषय कव्हर करणारे पूर्ण आणि जे पेपरला विचारलेले प्रश्न आहे ना, ते प्रश्न आपण घेणारे स्पष्टीकरणासह घेऊ. ठीक आहे. आजचा आपल्याला 25 प्रश्न घ्यायचे. तुम्ही कमेंट करा, जर जास्त घ्यायचे असेल तर आपण जास्त पण घेऊ. पण सध्याला आजचा लेक्चर 25 प्रश्नांचा असणार आहे. नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला, पहिला प्रश्न काय सांगतोय बघा. नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? नाशिक, बेंगलोर, हैदराबाद आणि दिल्ली. तर नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबाद या ठिकाणी. तिची स्थापना केव्हा झाली? तर 1948 ला स्थापना झाली. ठीक आहे. मग इथं नाशिक ऑप्शन आहे. नाशिकला काय तर एमपी आहे. एमपीए म्हणजे काय? तर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी. इथं पोलीस उपनिरीक्षक आणि डीवायएसपी यांना ट्रेनिंग दिलं जातं. ह्या एमपीए ची स्थापना झाली 1906 रोजी झालेली. ठीक आहे. चला पुढे बघा. या प्रश्नाबद्दल सोल्युशन. सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी असं पूर्ण नाव आहे या संस्थेचं. हैदराबाद या ठिकाणी जी आहे ती. या ठिकाणी भारतीय पोलीस सेवा IPS अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी प्रमुख संस्था ही आणि स्थापना झाली 15 सप्टेंबर 1948. हे लिहून ठेवा, पेपरला विचारू शकता, त्यासाठी तुम्ही नोट डाऊन पण करत जा. ठीक आहे. नेक्स्ट. संत गोरा कुंभार यांची समाधी कोणत्या ठिकाणी? बीड, नाशिक, धाराशिव आणि पुणे. तर संत गोरा कुंभार यांची समाधी आहे धाराशिव या ठिकाणी. धाराशिव. पूर्वी याचं नाव उस्मानाबाद होतं, परंतु आता काय तर धाराशिव नाव आहे. पुढे. खालीलपैकी कोणाला भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही म्हटलेलं आहे. ज्यावेळेस नाही येतं ना, त्यावेळेस आपण प्रॉपर विचार करायचा. कारण काय होतं ना, आपण याच्याकडे लक्ष देत नाही इकडं, आणि काय पहिलंच ऑप्शन मारलं तर श्री राजगोपालचारी यांना भेटलेला आहे. मग नंतर घरी आल्यावर समजतं अरे इथं तर नाही म्हटलेलं होतं. तर इथं महात्मा गांधींना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाहीये. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. मग या भारतरत्न पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? भारतरत्न पुरस्काराची सुरुवात ही केव्हा झाली? तर 1954 रोजी काय झाली तर सुरुवात झाली. हा कोणत्या कोणत्या क्षेत्रातील व्यक्तींना दिला जातो? तर बघा, 1954 ला सुरुवात झाली. हा पॉइंट लिहून घ्या. त्यानंतर साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा, क्रीडा आणि मानवी प्रयत्नांच्या कोणत्याही क्षेत्रात असाधारण योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. कोणता तर भारतरत्न. पुढे बघा. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? कावेरी, गोदावरी, कृष्णा, नर्मदा. पश्चिम वाहिनी म्हणजे काय? तर ज्या अरबी समुद्राला मिळतात किंवा ज्या पश्चिमेकडे वाहतात. ज्या पश्चिमेकडे वाहतात त्यांना काय म्हणायचं? पश्चिम वाहिनी. आणि ज्या पूर्वेकडे वाहतात त्यांना काय म्हणायचं? पूर्व वाहिनी म्हणायचं. इथं कोणता सागर आहे? तर बंगालचा उपसागर. बंगालचा उपसागर आहे. ठीक आहे ना. मग आता पूर्व वाहिनी कोणकोणत्या बघा. कावेरी, गोदावरी आणि कृष्णा या पूर्व वाहिनी. मग पश्चिम वाहिनी कोणती? तर नर्मदा. ही नर्मदा नदी आहे पश्चिम वाहिनी. ही गुजरात राज्यामध्ये अरबी समुद्राला जाऊन मिळते. तिचा उगम कुठे होतो? तर मध्य प्रदेश राज्यामध्ये हिचा उगम होतो. आणि तिचा प्रवास सुरू झाला की ती महाराष्ट्रामध्ये येते. महाराष्ट्रातून कोणत्या राज्यामध्ये? बघा, समजा इथं मध्य प्रदेश असेल उदाहरणार्थ, इथून तिचा उगम झाला. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये येते. महाराष्ट्रातून गुजरात राज्यात जाते आणि गुजरात राज्यामध्ये अरबी समुद्र आहे, तिथे जाऊन त्या समुद्रामध्ये ती विलीन होते. आणि कशी? तर पश्चिम वाहिनी, म्हणून तिला म्हणायचं. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट. संपूर्ण डिजिटल साक्षरता साध्य करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र, केरळ, गोवा, कर्नाटक. तर संपूर्ण डिजिटल साक्षरता साध्य करणारं पहिलं राज्य आहे केरळ असणार आहे. पर्याय क्रमांक 2. 52 दरवाजांचं शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? संभाजीनगर, बावनगीर, पुणे आणि दिल्ली. तर 52 दरवाजांचं शहर जे आहे ते छत्रपती संभाजीनगर या शहराला ओळखलं जातं. विजेच्या दिव्यामध्ये खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात? टंगस्टन, प्लॅटिनियम, तांबे आणि अल्युमिनियम. तर विजेच्या दिव्यामध्ये टंगस्टन नावाची जी काही तार आहे ती वापरली जाते. आता टंगस्टन म्हणजे काय तर ते जाणून घ्या. बघा, विजेच्या दिव्यामध्ये टंगस्टनचा वापर करण्याचं मुख्य वैज्ञानिक कारण असं आहे की उच्च द्रवणांक आहे. उच्च द्रवणांक. टंगस्टनचा द्रवणांक सुमारे 342 अंश इतका उच्च आहे.
किती आहे 342 नाही 3422 अंश सेल्सिअस इतका आहे. ठीक आहे. जेव्हा विजेच्या दिव्यातून विद्युत धारा प्रवाहित होते तेव्हा त्यातील तारेचे फिलोमेंट तापमान प्रचंड वाढते. इतर धातूंच्या तुलनेत टंगस्टन उच्च तापमानालाही वितळत नाही, ज्यामुळे तो प्रखर प्रकाश उत्सर्जित करू शकतो. की त्याचा सोल्युशन असणार आहे. एवढं गरजेचं नाही, फक्त लक्षात असू द्या की विजेच्या दिव्यामध्ये काय कोणती तार वापरतात, तर टंगस्टन वापरतात. पुढे नोबेल पुरस्कार कोणत्या विषयाकरता दिला जातो? भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य आणि यापैकी सर्व. तर नोबेल पुरस्कार जो आहे तर भौतिक मध्ये पण आहे, रसायनमध्ये, साहित्यामध्ये पण आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. यापैकी सर्व, यापैकी सर्व हे त्याचं काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. कारण तो चारही विषयांकरता काय तर तीनही याच्यामध्ये दिला जातो. मग या नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? हा प्रश्न महत्वाचा आहे, पेपरला विचारू शकतात. तर नोबेल पुरस्काराची सुरुवात झाली 1901 रोजी. नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? तर 1901 ला. पुढे पाण्यामध्ये कोणते घटक असतात? ऑक्सिजन, हायड्रोजन. पाण्यामध्ये तर ऑक्सिजन आणि हायड्रोजन हेच असतात. H2O आपण त्याला म्हणतो. H2 ऑक्सिजन आणि हायड्रोजन असतात. पुढे महाभारतातील धृतराष्ट्र ह्या राजाच्या पत्नीचं नाव काय होतं? बघा, धृतराष्ट्र आहे आणि ह्या राजाच्या पत्नीचं नाव विचारलंय. कुंती, माधुरी, गांधारी आणि हिडिंबा. तर धृतराष्ट्र राजाच्या पत्नीचं नाव होतं गांधारी होतं. पुढे भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून केव्हा साजरा केला जातो? कोणता दिवस पाळण्यात येतो? साजरा नाही, सॉरी चुकून बोललो मी. कोणता दिवस पाळण्यात येतो? 21 ऑक्टोबर, 15 ऑगस्ट, 15 जानेवारी, 1 मे. तर भारतामध्ये पोलीस स्मृती दिन 21 ऑक्टोबर रोजी काय तर पाळला जातो. 21 ऑक्टोबर महत्वाचं आहे. नवीन विद्यार्थी असाल तर लिहून घ्या, सगळे प्रश्न खूप गरजेचे आहे. डायबिटीज, बघा डायबिटीज मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही? ज्या व्यक्तीला डायबिटीज आहे अशा व्यक्तीचा कोणता घटक आहे जो त्यांच्या कंट्रोलमध्ये राहत नाही? प्रथिने असेल, कोलेस्ट्रॉल आहे, शर्करा आणि हिमोग्लोबिन आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे शर्करा. शर्करा म्हणजेच काय तर साखर. मुद्दामून त्यांनी शर्करा असा शब्द दिलाय, काय तर साखर. खाण्याचा सोडा म्हणजे काय? खाण्याचा सोडा कार्बन डायऑक्साईड, सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट आणि सोडियम ट्रायकार्बोनेट. तर खाण्याचा सोडा कशाला म्हणायचं? सोडियम बायकार्बोनेट म्हणायचं. त्याला म्हणतात खाण्याचा सोडा. पर्याय क्रमांक 3. मग याचं तुम्हाला काय विचारू शकता माहितीये का? रेणुसूत्र. पुढचा टाईप तुम्हाला काही विचार, सोडियम बायकार्बोनेटचं रेणुसूत्र काय असं विचारतील, मग ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. बघा, कार्बन डायऑक्साईड रेणुसूत्र आहे CO2. हा एक वायू आहे. जेव्हा आपण खाण्याचा सोडा पदार्थात वापरतो आणि तो उष्णतेच्या संपर्कात येतो तेव्हा रासायनिक अभिक्रियेमुळे हा वायू बाहेर पडतो, ज्यामुळे पदार्थ केक, ढोकळा हलके आणि सच्छिद्र होतात. मग प्रश्न विचारलेला आहे, हलके व सच्छिद्र पदार्थ बनवण्यासाठी कोणता वायू वापरला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड वापरला जातो. असा प्रश्न पेपरला या अगोदर पण येऊन गेलेला आहे. त्यानंतर बघा, सोडियम कार्बोनेट म्हणलंय Na2CO3. Na2CO3 याला धुण्याचा सोडा असे म्हणतात. प्रामुख्याने कपडे धुण्यासाठी किंवा स्वच्छता करण्यासाठी वापरले जाते. आणि त्यानंतर आपला सोडियम बायकार्बोनेट NaHCO3 या ज्या रेणुसूत्र आहे हे लिहून घ्या तुम्ही. यालाच खाण्याचा सोडा असं देखील म्हणतात. स्वयंपाकात पदार्थ फुगवण्यासाठी आणि मऊ होण्यासाठी याचा वापर केला जातो. ओके, पुढे दहशतवाद्यांशी संबंधित गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेषरित्या तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती? CID, CBI, NIA आणि रॉ. तर दहशतवाद्यांचा तपास करण्यासाठी NIA ही जी संस्था आहे ही कार्यरत असते. NIA. शेतकऱ्यांचे आसूड ह्या ग्रंथाचे लेखक कोण आहे? राजू शेट्टी, ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी. तर शेतकऱ्यांचे आसूड कोण आहे? ज्योतिबा फुले. हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता, शेतकऱ्यांचे आसूड. मग कधी लिहिला होता, याचा उद्देश काय होता ते पण जाणून घ्या. का तर लक्षात ठेवण्यासाठी ना सोपं होतं आपल्याला. बघा, शेतकऱ्यांचे आसूड हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1883 लिहिला होता. तिथे लगेच लिहून घ्या 1883 मध्ये प्रकाशित केला. या ग्रंथातून त्यांनी तत्कालीन शेतकऱ्यांची दैनंदिन अवस्था आणि त्यावरील उपाययोजनांवर परखडपणे भाष्य केलं. म्हणजे त्या काळी जी शेतकऱ्यांची अवस्था होती त्या अवस्थेवर त्यांनी भाष्य केलं होतं आणि त्यांचं जे मत आहे ते परखडपणे व्यक्त केलेलं होतं. असा शेतकऱ्यांचा आसूड 1883 रोजी महात्मा फुलेंनी प्रकाशित केलेला होता हा ग्रंथ. ठीक आहे, पुढे
बघा मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांच्या एकूण जोड्या किती? 46, 23, 36 आणि 25. तर गुणसूत्रांच्या जोड्या किती आहे? 23 आहे. आणि एकूण जर या आहे तुमच्या जोड्या, आणि असं जर म्हणलं एकूण गुणसूत्र किती, एकूण गुणसूत्र किती असं जर म्हणलं तर सांगायचं 46. एकूण गुणसूत्र 46 आणि जोड्या जर म्हणलं तर किती सांगणार? 23 सांगणार आहे. एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? तर एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट असतं. एक अश्वशक्ती म्हणजे किती? तर 746 वॅट. आणि 10 अश्वशक्ती म्हणलं तर असा प्रश्न आला तुम्हाला, 10 अश्वशक्ती किती? तर 7460, 7460 असणार. त्र्यंबकेश्वर ह्या ठिकाणी कोणती नदी उगम पावते? गोदावरी, भीमा, कृष्णा आणि कोयना. तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी ह्या नदीचा उगम होतो. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कोणती? तर गोदावरीचा. आणि गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी, महाडॉट लिहितो हा मी, महाराष्ट्रातील लांबी किती असणार आहे? 668 किलोमीटर. 668 महत्वाचे, लक्षात असू द्या. कॅनडाची राजधानी कोणती? टोरंटो, एडमिंटन, ओटावा आणि क्यूबेक. तर कॅनडाची राजधानी ओटावा. कोणती? तर ओटावा. पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात? पिंगा, रिंगण, परिभ्रमण, परिवलन. हे दोन ऑप्शन तर कट झाले, हे दोघं पण नाहीये. मग काय म्हणतात असेल, परिभ्रमण का परिवलन? तर पृथ्वीला काय करायचं ना, स्वतःभोवती चक्कर मारायचं आहे. स्वतःभोवती काय करायचं? चक्कर मारायचं. त्याला म्हणायचं परिवलन. या क्रियेमुळे दिवस आणि रात्र हे होतं, दिवस व रात्र. ठीक आहे. मग परिभ्रमण म्हणजे काय रे? तर सूर्याभोवती, बघा सूर्याभोवती जर चक्कर मारायचं असेल तर त्याला काय म्हणायचं? परिभ्रमण. हे दोघं खूप कन्फ्युज करतात. पेपरला ह्या वर्षी पण प्रश्न विचारला गेलाय बऱ्याच ठिकाणी. तर बघा, स्वतःभोवती असेल तर परिवलन, आणि सूर्याभोवती असेल तर काय म्हणायचं? परिभ्रमण म्हणायचं. याचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 असणार आहे. बघा, परिवलन, पृथ्वी जेव्हा स्वतःच्या काल्पनिक आसभोवती फिरते तेव्हा त्या क्रियेला परिवलन म्हणतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणून पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे दोन क्रिया घडतात. आणि परिभ्रमण म्हणजे पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते तेव्हा त्याला परिभ्रमण म्हणतात. पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी सुमारे म्हणजे जवळपास 365 दिवस लागतात. किती? 365 दिवस लागतात, ज्यामुळे वर्ष मोजले जाते आणि ऋतू बदलतात. ठीक आहे. मग लक्षात, राईट कन्सेप्ट क्लिअर होईल तुमची. स्वतःभोवती परिवलन, सूर्याभोवती परिभ्रमण. खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंजाबराव देशमुख, भाऊसाहेब हिवरे आणि कर्मवीर भाऊराव पाटील. तर पीपल्स एज्युकेशन सोसायटीची जी स्थापना आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. मग केव्हा केली होती असा पण तर प्रश्न येऊ शकतो. बघा, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना 8 जुलै 1945 रोजी करण्यात आली. संस्थापक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मुंबईमध्ये या संस्थेची स्थापना झाली होती. बघा कुठे? तर मुंबईमध्ये. उद्देश काय होता रे? दलित, मागासवर्गीय आणि गरीब विद्यार्थ्यांपर्यंत उच्च दर्जाचे शिक्षण पोहोचवणे हा या संस्थेचा काय होता? मेन उद्देश होता, मुख्य उद्देश, प्रमुख कार्य होतं. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सिद्धार्थ कॉलेज मुंबई आणि मिलिंद कॉलेज औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर यांसारख्या अनेक शिक्षण संस्था सुरू केल्या, ज्याने शैक्षणिक क्रांतीला मोठी चालना मिळाली. लक्षामध्ये महत्वाची आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटी 1945. तुम्ही स्थापना जी आहे ती IMP करून ठेवा. नेक्स्ट, 1956च्या भाषावार प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली? 14 आणि 6, 14 आणि 7, 19 आणि 6, 19 आणि 7. तर 1956ला जे भाषावार प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतामध्ये सर्वप्रथम 14 भाषिक राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशांची काय करण्यात आली होती? तर निर्मिती करण्यात आली होती. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. सप्टेंबर 1948 मध्ये कोणत्या सांकेतिक पोलिसी कारवाईद्वारे हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले? म्हणजेच प्रश्न असा विचारलाय की हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवलं होतं? त्या ऑपरेशनचं नाव काय होतं? तर त्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन पोलो नाव होतं.
पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. केव्हा राबवलं होतं? 1948 ला. ही पण डेट जी आहे ती हायलाइट करून ठेवा, कारण तुम्हाला विचारू शकता ऑपरेशन पोलो केव्हा राबवलं? तर 48 ला. ओके. आणि शेवटचा प्रश्न आहे, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? सातारा, पुणे, जालना आणि यवतमाळ. याचं उत्तर मात्र तुम्हाला काय करायचंय, तिथं कमेंट बॉक्स आहे, तिथं कमेंट करायची तुम्हाला. मी बरोबर आहे का चूक आहे मी तुम्हाला रिप्लाय करेल. जर कोणाला बॅच घ्यायची असेल तर बॅच पण आहे आपली, मला व्हॉट्सअपला मेसेज करा 8329603029. आपली वर्दी बॅच आहे, 1 वर्ष कालावधी वर्दी बॅचचा. ठीक आहे. आणि 6 महिन्याची पण आहे, तिचा 1 वर्ष असणार आहे आणि 6 महिने पण आहे एक बॅचचा आपला. मला जी बॅच घ्यायची ती तुम्ही घेऊ शकता. मला व्हॉट्सअपला मेसेज करा. नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि फॉलो केल्याशिवाय मात्र जाऊ नका. धन्यवाद.